रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या न्यू ब्लॉगला सुरुवात करते. तर बघा, तिन्ही सांजेची वेळ आहे आणि तुम्हाला शुभ सायंकाळ. तर बघा, आता वाजलेले 5. तर आम्ही आलतो गावताला रानामध्ये. ते बघा, मागं रचून ठेवलं आणि अजून बांधायचं आहे. पण आज काही लई काम नव्हतं आम्हाला. आज घरीच होतो आणि थोडं थोडं आता घरातलं थोडं थोडं कामं राहिलेलं आहे उरकून घेतं. कारण की शेतीतले कामं चालू असल्यावर आहे ना, तर आपलं घरातलं काय ब्लाऊज शिवायचे असते. एक जणीने ब्लाऊज शिवलं, एक जणीने इस्त्री केली, एक जणीने एक डुकला मारला. थोडा आराम घेतला तिनं पण आणि मी पण थोडा आराम घेतला आणि मागून दर्शिक थोडंसं आपलं आडतिडं कामं केले आम्ही दिवसभर. काही जास्त काम नाही केलं. आज एक दिवस घरी असल्यावर थोडंसं आराम पण होतो. आणि पोरीला जायला 2 वाजले का आराम झाला. हा, म्हणजे पोरीला जायला म्हणजे पोरी हॉस्टेलवरून घरी आलत्या ना, तर त्यांचंच आवरायला वेळ गेला आम्हाला. आणि मग आज काय आम्ही रानात गेलो नाही. तर आलो आत्ताशी आलो रानामध्ये. तर 4 वाजले असतील है ना आपल्याला. तर आज रविवार होता त्याच्यामुळं मग सगळे मुलं पण घरी होते. सारा पोरांचा आरडावारडा कसा राहतो सुट्टी असल्यावर. तर आज आपल्या गावचा बाजार पण होता नाही का. आज आपल्याला आता आता भाजीची तयारी करावं लागेल काहीतरी. मटकी आणली, मटकी. कोबी मटकी. आपण खिचडीला आज वाटाणा आणलं तर पाहिलंच नाही पिशवीमध्ये. ते म्हणले होते उद्या. पाहिलंच नाही त्याच्यामध्ये बटाट्याची ठेवेल आणि तर आम्ही गेल्या वेळेस आम्ही चौघी जावांची ओळख सांगितली होती. तर आज तिघी जणीच आलो. एक जणीला घरी आवरायला ठेवलं, काम आवरायला. रविवार असलं रे ना, मुलांचं किचनमध्ये भरपूर हे राहतं. भांडे गीच, कोणी चहा पितं, कोणी जेवण करतं. दिवसभर मग काही ना काही चालूच असतं रविवारचं. ते पण टी व्ही पाहून बरं का. तसं तर मग तसं नाही जाती. पण टी व्ही पाहायला रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यावर आहे ना, ती किचनमध्ये किचन आणि हॉल त्यांचे स्पेशल त्यांच्या नावावरच असतो तो. आणि आरडावारडा भांडणं चालूच असते पोरांचे. तर आता उद्या करमायचं नाही, सगळे गेले. आता हॉस्टेलच्या मुली गेल्या 2 दिवसापासून आलते शनिवार रविवार सुट्टीला. आणि आता हे लहान लहान चिल्लर पार्टी पण आता शाळेत जाईन उद्या. नाही म्हणती उद्या. नाही का म्हणून सोमवार मंगळवार नाही म्हणती. सोमवार मंगळवार नाही म्हणे बाई. मॅडम म्हणली म्हणे का मला जायचं नाही. मला म्हणजे ज्याला येस तिने या म्हणे. इंदर धमकवली म्हणे जावंच लागेल म्हणे शाळेत. मग शाळेत जायचं कटाळ येऊ राहिला तिला आता. रविवारी सुट्टी दिली नाही तर ते चांगलं होईल. पोरं असे बाई आपली. हा. मजा वाटत पोरांना. तर मुली हॉस्टेलच्या घरी आल्यावर बी करमत नाही. आणि आता गेलेले आहे, आता परत येणार नाही लवकर. आता महिनाभराने येत्या का 8 दिवसांनी येत्या काय माहीत आता. आणि गावातली यात्रा पण आहे बरं का. 3 तर दिवसांना. 3 दिवसांनी आहे ना. मग परत 3 दिवसांनी काय माहित आता काय करत. 3 दिवसांना कस काय नाही यायचे एका टायमाला. आता काही शाळेचे ते आता क्लास नव्हते राहते. यायला पाहिजे मग आल्या. हा ना, पण मग आले त्यांना आता लईच सुट्ट्या होत्या 2-3 दिवस मग आल्या. शुक्रवार. तर बघा, अद्रक पण घेतली आम्ही चहाला. ही बघा अशी अद्रक आहे. अद्रक संपली होती घरामधली, पण म्हटलं मग चला दर्शिक अक्का आल्या त्या अक्कांकडे दिली आणि आता घेतली चहाला दर्शिक. आता एकाच्यात बांधून घे. चला आता उठा. बांधा आता. ही पण आता गवत नाही राहिलं आपल्याला. आजचे दिवस आपण आणलं होतो इथं म्हणून. उद्या आता बाबाला पंचायत होईल. चांगलं बांधा. एकदम मस्त बांधित बाई. घेऊन जाता आलं पाहिजे. जनावरांची लई फडफड होईना 2-3 दिवस आपण तिकडल्या रानात जायचं तर. बाबा वाट पाहू राहील गवताची. येळे पण त्यालाच लावते का? जाऊन द्या लावून. महिना बांधला का नाही? महिनेचा हात धरून मोठं आहे का ये? चांगलं बांधा मग ते आवळून. आता एवढी आवडीनं खातील जनावर. गवत नाही राहिलं आता कुठलंही. बरं कांद्यात जशी निघलं 2-4 दिवस कशी बी निघतील.
आता उद्या थोडे यायचंय आपल्याला. उद्या नाही चापता आपण. उद्या कांदे खुरपायला जायचंय. हम्म. झालं का बांधायचं? चला आता मी पण घेते वज. घे आता. चला बघा आता आम्ही चाललो आता घरी. आणि आता चहा घेऊन आलतो पण आता स्वयंपाकाची तयारी ना. आता स्वयंपाक करू आता मस्त. काहीतरी भाजी बनवावंच लागेल मस्त बनवू. पात घ्यावं वाटली ती पण पातेलं काय पाणी देईल नाही एवढं म्हणून पात नाही घेतली. कांदा घ्यायचा की? कांदा तर बघा मी कांदा घेते हा. मग हे कांदा उपटेला तर असे कांदे पोचले आमच्या बघा. एक पाण्याची गरज आहे. हा ना चांगलं आहे. पाणी द्यायला पाहिजे ग. होईन भारी येईन मग. तर आता चाललो घरी तर बघा. चला आता स्वयंपाकाची वेळ झाली. हा ना. चला आणि टाइम झाला लय वेळ हे करण्यात नाही मजा. चला मग भेटू पुढल्या नवीन छान. चला आता आम्ही चाललो घरी. स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओ मध्ये. बाय. रामकृष्ण हरी. शुभ सायंकाळ.